माझं पहिलं वजन होतं 73 किलो आणि आता आहे 64 किलो. तर जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच आहे. तरी मी फोटो दाखवते. मी पहिली अशी दिसायचे आणि मी सध्या अशी दिसते आहे. आणि इकडं बघा 64.30 आहे माझं सध्याचं वजन. म्हणजे मी जवळपास 9 किलो वजन कमी केले आणि चव्हाण साहेबांनी पण 8-9 किलो कमी केले. आणि आज आम्ही चाललो होतो जिमला. इकडं मी मॉर्निंग ड्रिंक वगैरे घेतले आणि चालले. तर हाय माझा डे 2 एकदम म्हणजे नाही का 30 डेजचं चॅलेंज घेतले वेट लॉसचं, मसल गेनचं. म्हणजे प्रॉपर डाएट करणार आहे मी 30 दिवस. कसलं चीट मील वगैरे नाही घेणार आहे. तर इकडं मी तुम्हाला आज डे 2 आहे आणि डे 2 म्हणजे आज 11 नोव्हेंबर आहे, डे 2 आहे. माझा पुढच्या महिन्यात 26 डिसेंबरला बर्थडे. तोपर्यंत मला चांगलं माझं फॅट लॉस करायचं आहे, इंच लॉस करायचं आहे आणि मसल गेन करायचं आहे. वेटची माझं काही घेणं देणं नाहीच आहे, कारण वेट ॲटोमॅटिकच होतं कमी. आपण फक्त आपलं जे आहे ते काम करत राहायचं. तेच मी आता 30 दिवसामध्ये करणार आहे. मला फक्त माझा इंच लॉस भरपूर झालेला आहे आणि मला आणखीन माझा इंच लॉस करायचा आहे आणि फॅट लॉस करायचा आहे म्हणजेच, आणि एक मसल गेन करायच्यात. इकडं आज शोल्डर घेतले अगोदर आम्ही आणि त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला एक मेन सांगते, एवढं सगळं छान वेट लॉस, इंच लॉस, फॅट लॉस झालेला आहे तो स्वामी सरांमुळे. यांची बीडमध्ये जिम आहे, बस स्टँडच्या पाठीमागं इंडियन हेल्थ क्लब म्हणून. लेडीजच्या बॅच पण आहेत, जेंट्सच्या बॅच पण आहेत. म्हणजे बॅच काही जेंट्सचीच जिम आहे. लेडीजच्या बॅच पण आहेत, कपल बॅच पण आहेत. म्हणजे लेडीज येतात, लेडीज ट्रेनर पण आहेत. जर कोणाला लावायचं असेल तर नक्की लावा. खूप छान, त्यांना 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. इकडं आज होतं आमचं क्रॉसफिट. तर क्रॉसफिट घेतलं. आज आमचं दुसरे एक सर होते, त्यांनी वर्कआउट घेतला. आम्हाला थोडा जायला उशीर झाला होता आणि सरचं एक्झरसाईज सुरू होती. सो मग दुसरे एक सर येतं, तर त्यांनी आज आमचं वर्कआउट घेतलं पहिल्यांदाच. नाही तर रोज तेच सर घेत असतात. तर इकडं आम्ही आज काय वर्कआउट म्हणजे आज क्रॉसफिट होतं. तर इकडं बघा आमच्या दोघांच्या उड्या सुरीत कोण जास्त मारते, कोण जास्त मारते. तर दोघांचं खूप छान असं वर्कआउट होतं नाही का. आपल्यासोबत आपल्या घरचा आपला पार्टनर असल्यानंतर आणखी छान वाटतं वर्कआउट करायला. त्यानंतर इकडं हे तुम्ही बघितलं पण असेल, मी स्टार्टिंगला अगोदर जागेवर उड्या मारत होते माहिती आहे का. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर मला आता हे दमायला लागलं. जे ते आता आणखीन पण भीती वाटते, पण एकदा सुरू केल्यानंतर होतं आहे. अगोदर मी फक्त जाग्या उड्या मारत होते, आता खूप छान प्रकारे येतं मला हे. मी हा टॉप जरा खूपच जास्त दिवसानंतर घातला होता, तेवढं ढिला येत होता. म्हणजे एकदम नाही का पोतं घातल्यासारखं वाटत होतं, म्हणजे खूप जास्त ढिला येत होता. आणि मला तो फील येत होता, कारण मी याच्या अगोदर हा टॉप खूप फिट्ट घातलेला आहे, त्याच्यामुळं आज खूपच ढिला वाटत होता. तर इथंच जिममध्ये प्रोटीन घेतलं, कारण आम्हाला थोडं बाहेर काम होतं, तिकडे जायचं होतं, तर वेळ लागणार होता. म्हणजे मग इथंच ड्रेस वगैरे चेंज केला आणि प्रोटीन वगैरे घेतलं, म्हणजे तेवढीच भूक जाते आणि काय फ्रेश होतं आहे थोडं. तर प्रोटीन घेऊन आम्ही निघालोत. माझं जे पहिलं काम होतं त्याच्यासाठी. आणि आज एवढं म्हणजे डे 2 आहे आणि डे 2लाच माझ्या मागे एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला डोक्याला ताण झाला होता. तुम्हाला दाखवते पुढे. चालला हॉस्पिटलला गेले, हॉस्पिटलचं काम झालं. त्यानंतर दुसरं एक काम होते, तर अर्धा तास लागणार होतं, तिथे 4-4.5 तास लागले. 1:30 वाजलेले होते आणि मला खूप भूक लागली होती, पण मी काही बाहेरचं खाणार नव्हते. मी पाणी पिले आणि शांत बसले आणि त्या भुकेला पण म्हणलं शांत बस बाई तू. त्यानंतर चव्हाण साहेब सगळेजण चहा पित होते. माझा चहाचा कप पण आलेला होता, पण मी नाही घेतला, कारण आता वजन कमी करायचंच आहे. छान फॅट लॉस माझ्या बर्थडेपर्यंत करायचंच आहे. पाणी पिले आणि गप्प बसले. त्यानंतर जवळपास 3 वाजले होते आम्हाला तिथून निघायला आणि 3 वाजता निघले. त्यानंतर शेंगदाणेवाले दिसला, तर मग त्यांच्याकडून शेंगदाणे घेतले. काय याच्यामध्ये कॅलरी जास्त असतात, पण असते प्रोटीन, सो खाल्ले मी. खूप भूक लागली होती, कारण सकाळी एवढं वर्कआउट केलेलं आणि काहीच खाल्लेलं नव्हतं. नंतर ब्राऊन ब्रेड घेतले, कारण आमच्या तिकडे ब्राऊन ब्रेड भेटत नाहीत. मग मी वाटर ब्राऊन ते खाल्लं तर मग थोडी भूक म्हणजे झाली कंट्रोल. आल्यानंतर जिथे ते क्लिक करायचं राहिलं होतं ते क्लिक करून घेतले. ते क्लिक केलं का बरं वाटतं जरा. आपण ते म्हणजे एक टार्गेट कंप्लीट झाल्यासारखं. त्यानंतर आल्यानंतर 2 होल एग आणि बाकीचे एग व्हाईट अशी 5-6 अंड्याची पोळी केली आणि 2 ब्राऊन ब्रेडसोबत मस्तपैकी खाल्ली. खूप छान वाटलं.
सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं तर. आणि इकडं मी माझ्यासाठी पण एक प्लेट बनवली होती आणि चव्हाण साहेबासाठी, म्हणजे आम्ही दोघं पण उपाशीच होतो ना, दोघांनी वर्कआउट केलेलं होतं तसंच होतं, ड्रेससुद्धा चेंज केला नव्हता. मग पटकन खाल्लं आणि 10-15 मिनटातच लगेच आम्ही निघालोत व्हिडिओ काढण्यात, म्हणजे खाल्लं आणि लगेच निघालोत. घरी आल्यापासून काय 15 मिनटातच मी केलं पण आणि खाल्लं पण, कारण उशीर झालेला होता, व्हिडिओ काढायचे होते आणि शिव झोपलेलं नव्हतं, त्याला आणायचं होतं. मग शेतात गेलो, व्हिडिओ काढले मस्तपैकी, वापस आले, शिव झोपला. मी इकडं पायनॅपल खाल्ला आणि त्यानंतर डिनर करत होते, प्रिपेअर बनवत होते. तर चिकन होतं डिनरला, तर इकडं मी ते शिजूस तर काकड्या खाल्ल्या. त्यानंतर ते शिजलं, मग शिजल्यानंतर ते खाल्लं मी चिकन, ब्राऊन राईस आणि काकडी. हा होता माझा डिनर. आणि आजचा माझा लंच स्किप झाला होता कारण वेळच नव्हता. माझा डे 1चा म्हणजे कालचा व्हिडिओ मी पुढे अटॅच करते नक्की. मी माझी वेट लॉस जर्नी चालू करते, म्हणजे मी चालू केलेली 4-5 महिने झाले. मी 4-5 महिने अगोदर अशी दिसायचे, त्यानंतर सध्या अशी दिसतीये. आणि आणखीन मला वजन कमी करायचं. मी जेव्हा सुरू केलं तर तेव्हा 72 किलो होतं. हा मधला एक व्हिडिओ होता माझ्याकडे 70 किलोचा, तो आहे. तर आजपासून मी माझा नवीन डाएट प्लॅन सुरू केलेला आहे 10 नोव्हेंबरपासनं. तर सकाळी मॉर्निंग ड्रिंक घेतली मी. प्रत्येक जे काही केले त्याच्यानंतर जे बॉक्स केलेले त्यात क्लिक करून ठेवते. त्यानंतर जिमला गेले. मी जवळपास 4 महिन्यापासून जिम करते आणि माझं 73 किलोचं सध्या माझं 64 किलो वेट आहे. मी तुम्हाला तरी एकदा उद्या वेट दाखवते. अगोदर मला काहीच वर्कआउट येत नव्हतं, आता मला वर्कआउट बऱ्यापैकी जमतंय. बॅक डेचे सगळे सेट घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरासाठी. पण माझं प्रोटीन संपलेलं आहे 2-4 दिवसापासून. थोडं अर्धा चम्मच होतं तेवढं घेतलं, उद्या डब्बा आणणार आहे. आणि मी इकडं ब्रेकफास्टसाठी 2 होल एग आणि 4 व्हाईट एग असं याचं प्रोटीन रिच डाएट म्हणजेच ऑमलेट केलं. त्याच्यासोबत 2 ब्राऊन ब्रेड, मस्त ब्रेकफास्ट केलं, त्याचंही राईट केलं. त्यानंतर चव्हाण साहेब इकडं कॉफी पित होते, मला ऑफर केली, मी नाही पिले कारण स्ट्रिक्ट करायचंच आहे आता. त्यानंतर इकडं मी माझा लंच केला आणि सगळ्यात अवघड टाईम म्हणजे इव्हिनिंगचा टाईम. एवढं काही पण खाऊ वाटतं दिमागात येतं ना, पण नाही खाल्लं, पाणी पिलं आणि क्रेव्हिंग्स कंट्रोल केलं. पहिल्यांदा मी एवढी स्ट्रिक्ट डाएट करणार आहे आता. तर 30 दिवस खूप छान वाटतंय. नंतर मी डिनर घेतला आणि याला पण राईट केलं. तुम्हाला जर या माझ्या फॅट लॉस जर्नीमध्ये माझ्यासोबत तुम्हालाही तुमचं फॅट लॉस आणि मसल गेन करायचं असेल विथ प्रॉपर डाएट आणि वर्कआउट, तर नक्की मला फॉलो करा. आता माझ्या 30 डेज हार्ड चॅलेंज आहे. मी जिंदगीत कधी एवढ्या दिवस डाएट केलं नाही, पण मी आता करणार आहे कारण माझा 26 डिसेंबरला बर्थडे आणि मला तोपर्यंत माझ्या आयडियल वेटवरती यायचं आहे. सो मी हे करणार आहे. तुम्ही पण नक्की मला फॉलो करा, सोबत करूया.